त्याने आपले जीवन उजळून निघावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना। मान्यवरांचे आभार। जिंदगी की राह में अकेले थे, चलते गए, लोग मिलते गए, काफिला बनता गया। या ओळींप्रमाणेच जीवन रंगाची सुरुवात काहीशी लोकांपासून झाली आणि आज लाखो लोकांचा समावेश या परिवारात झाला आहे आणि त्यात आज आपल्यातील कित्येक नवे सदस्य जीवन रंगाशी जोडले जात आहेत। याचा खरंच मनोमन आनंद होतोय। लाईफ रिचार्ज या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मंडळी, आजकाल माणूस कुठेही गेला की तो सगळ्यात अगोदर कोणती गोष्ट शोधतो? कोणत्या नवीन जागी गेला की चार्जिंग पॉइंट, मोबाईल चार्जर। म्हणजे आपण कुठेही गेलो की आपण सगळ्यात अगोदर जे शोधतो ते चार्जर किंवा चार्जिंगचा पॉइंट, आणि त्यामध्येच आपण गुंतलेलो असतो जास्त करून। जेव्हा आता एक याच कॉन्सेप्टवर जेव्हा आपल्यातली सकारात्मकतेची, जीवन जगण्याच्या ऊर्जेची, मनाच्या आणि शरीराच्या आरोग्याची, नात्यांची बॅटरी डाऊन झाली की तिला चार्ज करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? मंडळी, याचाच चार्जर म्हणजे आजचा कार्यक्रम लाईफ रिचार्ज। जीवन रंग संस्था गेली 9 वर्षे लाईफ रिचार्ज हा कार्यक्रम राबवत आली आहे। या कार्यक्रमाअंतर्गत अनेक दिग्गज तज्ज्ञ व्यक्तिमत्वांचे मार्गदर्शन आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आलो आहोत आणि त्याच कडीला सुवर्णमय जोड म्हणून आज डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांचं अमूल्य मार्गदर्शन लाईफ रिचार्जच्या मंचावर आपल्याला लाभणार आहे। आता मी जास्त वेळ घेणार नाही। अर्थातच ज्या कार्यक्रमासाठी आपण इथे जमलो आहोत आणि ज्याची आपण सगळे उत्सुकतेने वाट पाहत आहोत त्याला आपण सुरुवात करतोय। असं म्हणतात की निरोगी शरीरात निरोगी मन वास्तव्य करतं आणि या शरीराची काळजी घ्या, कारण हे एकमेव ठिकाण आहे जिथे आपण आयुष्यभर राहणार आहोत। पण दुर्दैवाने करिअर आणि पैशाच्या मागे धावताना कुठेतरी आपल्या आरोग्याची आपण हेळसांड करत असतो। परिणामी विविध व्याधी आपल्याला जडायला लागतात आणि कमावलेल्या गोष्टींचा उपभोग आपण घेऊ शकत नाही। आजकाल आपण पाहतो की मधुमेहाचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि त्याला आता वयाची अट राहिली नाही। अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत आपल्याला शुगरची समस्या असलेली मंडळी भोवताली दिसून येतात। सुमारे 2 दशकांपूर्वी डॉक्टर श्रीकांत जिचकर यांनी मधुमेह आणि लठ्ठपणा मुक्त भारत नावाच्या चळवळीला सुरुवात केली। डॉक्टर जिचकर हे 20 मोठ्या डिग्र्या मिळवलेलं व्यक्तिमत्व होतं। IPS झाले, IAS झाले, राजकारणामध्ये प्रचंड नाव कमावलं आणि या प्रदीर्घ संशोधनानंतर मधुमेह आणि लठ्ठपणा मुक्त भारत या चळवळीला सुरुवात केली। परंतु दुर्दैवाने 2004 साली त्यांचा अपघाती मृत्यू झाला। त्यानंतर 2014 साली डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी ही चळवळ आपल्या हाती घेतली आणि डॉक्टर जिचकरांचा वारसा चालू ठेवला। डॉक्टर दीक्षित हे प्राध्यापक आहेत आणि लातूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे ते HOD आहेत। वैद्यकीय महाविद्यालयात शिकवण्याचा 26 वर्षांचा गाढा अनुभव त्यांना आहे। आरोग्य शिक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या अद्वितीय कामगिरीबद्दल त्यांना राज्य पातळीवरील 3 आणि राष्ट्र पातळीवरील 4 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे। त्यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी 2, नर्सिंगसाठी 1 आणि आरोग्य शिक्षणासाठी 20 अशी तब्बल 23 पुस्तके लिहिली आहेत। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय मासिकांमध्ये त्यांचे तब्बल 40 लेख प्रसिद्ध झाले आहेत। ते WHO आणि युनिसेफ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांमध्ये समुपदेशक राहिले आहेत। गेल्या 2 वर्षात डॉक्टर श्रीकांत जिचकर यांची मोहीम हाती घेऊन त्यांनी हजारो लोकांच्या जीवनात फरक आणला आहे। असं अद्वितीय व्यक्तिमत्व आज आपल्याला विनासायास वेट लॉस आणि मधुमेह प्रतिबंध या विषयावर मार्गदर्शन करणार आहे। त्यांना प्रत्यक्ष ऐकणं खरोखरच आपल्या सगळ्यांसाठी भाग्याची गोष्ट आहे। त्यांचे मार्गदर्शन आपण ऐकणार आहोतच, पण तत्पूर्वी त्यांचा छोटा सत्कार आपण इथे करणार आहोत आणि त्यासाठी
मी मंचावर आमंत्रित करतोय आपले जीवनरंगचे सर्वेसर्वा ज्यांचं पुस्तक आज इकडे प्रकाशित होतं आहे, श्री संजय गोविलकर सर यांना एकदा जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करायचं आहे. हां सर प्लीज. डॉक्टर दीक्षित सरांना पण मी विनंती करतो मंचावर यायचं. एक छोटा सत्कार आपण सरांचा इथे करणार आहोत आणि त्यानंतर मार्गदर्शनाला सुरुवात होईल. धन्यवाद संजय सर. आता दीक्षित सरांना मी विनंती करतोय की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक जीवनरंग संस्था आणि ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आज होणार आहे ते माझे मित्र संजय गोविलकर. आणि रविवारच्या दिवशी सकाळी 10 वाजता आरोग्याविषयी ऐकून घेण्याची इच्छा असलेले श्रोते या सगळ्यांना आधी मी अभिवादन करतो. आणि आजच्या व्याख्यानाला मी सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप असं ठरलेलं आहे की एक 40 ते 45 मिनटं मी या विषयावर बोलणार आहे. आणि माझा विषय आहे विनासायास वेट लॉस आणि मधुमेह प्रतिबंध. त्याच्यानंतर एक 40 मिनटं नंतर क्वेश्चन आन्सर्सचा पण एक सेशन असणार आहे, म्हणजे मुलाखतीच्या स्वरूपामध्ये आहे, ज्याच्यामध्ये आम्ही एक प्रातिनिधिक प्रश्न घेतलेले आहेत, जेणेकरून मला असं वाटतं की व्याख्यान आणि प्रश्नोत्तरं एवढं ऐकल्यानंतर आपल्या मनात या विषयावरचा कुठलाही प्रश्न शिल्लक राहणार नाही. आणि त्याच्यानंतर देखील म्हणजे तसा हा कार्यक्रम 1 वाजता संपणार आहे, पण 1च्या नंतर देखील मी या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध आहे. विशेषतः डायबिटीसच्या पेशंटसाठी त्यांना जर काही विचारायचं असेल तर मी तुमच्या सगळ्या शंका समाधान केल्याशिवाय हे सभागृह सोडणार नाही याची खात्री बाळगा. त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही. बऱ्याचदा असं होतं की या व्याख्यानाला लोक येतात मोठ्या संख्येने, त्याचं एक कारण असं असतं की आमचा विषय विनासायास हा आहे. कारण बऱ्याचशा लठ्ठ लोकांना अशी अपेक्षा असते की माझं वजन दुसऱ्या कोणीतरी कमी करावं. लातूरचे आमचे 2-3 व्यापारी मित्र आहेत, त्यांना मी म्हणतो की तुम्ही बहुतेक पळायला माणसं ठेवलेली दिसत आहेत. कारण तुझं वजन काही कमी होताना दिसत नाही आहे. तर खूप लोकांना अशी अपेक्षा असते की आपलं वजन डॉक्टरांकडे एकदा त्यांच्या गळ्यात मारलं सगळं आपण, मग आपण काही खायला मोकळे. तर एक खुलासा करणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या लोकांच्या मनात अशी काहीतरी भावना आहे की डॉक्टर दीक्षित आपलं वजन कमी करणार आहेत, तर एक लक्षात घ्या की हे विनासायास किंवा इंग्रजीमध्ये एफर्टलेस जरी म्हणत असलो आम्ही, तरी हे लेस एफर्ट असा डाएट प्लॅन तुम्हाला मी सांगणार आहे. आणि ज्या लोकांनी वजन कमी करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले असतील, शरीराला वेगवेगळ्या प्रकारचा त्रास दिला असेल. पाहिले की काही व्हेजिटेरियन लोक ज्यांनी आयुष्यामध्ये कधी अंडं बघितलं नाही, त्या लोकांनी सकाळ संध्याकाळ 100 ग्रॅम चिकन खाल्लेलं आहे 6-6 महिने वजन कमी करण्यासाठी. तर असे अनेक अत्याचार स्वतःच्या शरीरावर केलेले आहेत. माझा मोबाईल नंबर आणि ईमेल ID मुद्दाम दिलेला आहे. ज्या लोकांना असं वाटेल हे लेक्चर झाल्यानंतर की अजून काही प्रश्न शिल्लक आहेत, तर माझ्या मोबाईलवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता
किंवा मेल पाठवू शकता, तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. डॉक्टर जिचकारांचा आत्ताच या ठिकाणी उल्लेख आला आणि गोविलकरांचा आभार यासाठी मानतो की त्यांनी जे गिफ्ट मला दिलं त्या फ्रेममध्ये, फोटो फ्रेममध्ये डॉक्टर जिचकार आणि मी असं त्यांनी तो फोटो मला दिला. मला वाटतं हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गिफ्ट तुम्ही मला दिलेलं आहे. डॉक्टर जिचकारांचं जे काम आहे ते काम फक्त आम्ही पुढे नेतो, याच्यामध्ये जे काही क्रेडिट आहे ते सगळं डॉक्टर जिचकारांचं आहे. आम्ही फक्त त्यांनी केलेलं संशोधनाला आणखीन नवीन टेक्नॉलॉजी काय सध्या आहे ते बघून त्यानुसार त्याला सुधारून किंवा वाढवून आम्ही पुढे नेतो आहोत. त्यामुळे हे अभियान आणि हे व्याख्यान आम्ही त्यांनाच अर्पण करत आहोत. मला खात्री आहे की बरेच विद्वान लोक कार्यक्रमाला आलेले आहेत, येतात. त्यामुळे सध्या तरी मी असं म्हणेन की मी जे बोलणार आहे त्याची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे.